ब्रह्मपुरी में अवैध रेत उत्खनन और परिवहन के खिलाफ तथा राजस्व विभाग की भूमि को लेकर शिवसेना यूबीटी ने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया है। ब्रह्मपुरी में अवैध रेत उत्खनन और परिवहन के खिलाफ तथा राजस्व विभाग की भूमि को लेकर शिवसेना यूबीटी ने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। इस समय आंदोलनकारियों ने प्रशासन पर अवैध रेत कारोबार को रोकने में विफल रहने का आरोप लगाया है और आंदोलनकारियों का आरोप है कि चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी में रेत घाटों के लिलाव के बाद बड़े पैमाने पर अवैध रेत उत्खनन और परिवहन जारी है, जिसके चलते क्षेत्र के कई गाँव में भूजल स्तर तेजी से नीचे आ गया है, जिससे ग्रामीणों को जल संकट का सामना करना पड़ रहा है। उन्होंने आरोप लगाया है कि रेत से भरे ट्रैक्टर और हाईवा वाहन तेज रफ्तार से ग्रामीण सड़कों पर दौड़ रहे हैं, जिससे नागरिकों की सुरक्षा खतरे में पड़ गई है। इन वाहनों के कारण हुई दुर्घटनाओं में एक युवक की मौत हो चुकी है, जबकि एक महिला गंभीर रूप से घायल होकर स्थायी रूप से दिव्यांग हो गई है। शिवसेना यूबीटी पदाधिकारियों ने बताया कि इस संबंध में कई बार प्रशासन को ज्ञापन सौंपे गए, लेकिन राजस्व अधिकारियों द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। प्रशासन की इस उदासीनता के विरोध में ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालय के समक्ष आमरण अनशन शुरू किया गया है। आंदोलनकारियों ने मांग की है कि प्रशासन तत्काल अवैध रेत उत्खनन और परिवहन पर सख्त कार्रवाई करे तथा ग्रामीण क्षेत्रों में हो रही दुर्घटनाओं पर रोक लगाने के लिए प्रभावित कदम उठाए। रेती घाटामुळे कित्येक लोक मरण पावले आहेत, कित्येक लोकांचे अपघात झाले आहेत, पण त्याच्याकडे शासन अजिबात लक्ष करत नाही। त्यांना आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नाही आहे। तिथे त्याचे वडील सुद्धा आले आहेत, ज्या मुलाचे मुलगा मरण पावला 26 जानेवारीला, त्यांनाही आश्वासन दिलं हो करतो म्हणून, पण त्यांनाही कोणतीच मदत करण्यात आलेली नाही। आणि हा इथे कसं आहे, जे आजूबाजूचे गाव आहेत त्या गावाची नदी खोलपर्यंत उगसल्यामुळे पातळी खाली गेली आणि तिकडे त्याचे बोरवेल वगैरे बंद पडले आहेत शेतकऱ्यांचे, त्यांची आमच्याकडे हे होती। आणि इकडे चिचोली म्हणून गाव आहे, त्या चिचोली गावाला आणि माती आहे, त्या माती इतके प्रमाणात खोदलेली आहे, त्यांना 750 ब्रासची रॉयल्टी होती। कमीत कमी 50,000 ब्रास यांनी तिथे खोदलेलं आहे, खोदकाम केलं आहे। त्याच्यामुळे गावाला पूर्ण पुराचा धोका निर्माण झालेला आहे। गावकऱ्यांनी आम्हाला तक्रार दिली होती, त्या तक्रारीवरून आम्ही तिथं स्वतः जाऊन बघितलं असता तिथं असा पूर्ण नाल्यासारखा असा खूप मोठा परिसर त्यांनी खोदून ठेवलेला आहे। आणि आताही पूर्ण रेती घाटामध्ये पूर्ण सर्रासपणे रेती घाट चालू आहेत। इतका आमरण उपोषण आहे, पण कोणी अधिकारी आला नाही अजून। आमची अशी मागणी आहे की येथील अधिकारी जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करण्यात याव्या आणि हा संप माझ्या मरते शेवटपर्यंत संपणार नाही। जेवढी मी जिवंत आहे तेवढी हा लढा राहणार, मी सांगतो तुम्हाला। तालुक्याचे जिथं जिथं अवैध रेती मुरुम आणि माती जे उत्खनन सुरू आहे, ज्यांच्या अंडरमध्ये हे विभाग येतं ते सगळे महसूल विभाग यामध्ये मला असं वाटतं की त्यांची सगळी साठगाठ आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि दोषी ठरल्यास त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। रात्री बेरात्री ट्रॅक्टर आताही चालू आहेत, बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर सुरू आहे। त्याच्यामुळे इथले जे ब्रह्मपुरी शहरातील जे नागरिक आहे त्यांना झोपण्याचा खूप त्रास येतो ट्रॅफिकमुळे ट्रॅक्टरच्या। म्हणजे 2 वाजतापासून कंटिन्युअसली पूर्ण ब्रह्मपुरीच्या शहरामध्ये ट्रॅक्टर सुरू आहे आणि एकही ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो, तिथल्या आम्ही उपजिल्हाधिकारी मॅडमकडे पण गेलेलो होतो, पण अजूनपर्यंत आम्हाला ते न्याय मिळालेलं नाही आहे।